निपाणी प्रभाग 24 मध्ये अंजली यादव, संतोष खांबे यांचा सत्कार। निपाणीतील प्रभाग 24 मध्ये अंजली रत्नराज यादव व संतोष महादेव खांबे या दोघांचा सत्कार करण्यात आला। रेणुका मंदिर परिसरातील समाजसेवक दिलीप उर्फ पिंटू माने यांची कन्या सौ अंजली यादव हिने BA LLBच्या परीक्षेत विशेष यश मिळवल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच शेती करून आपल्या मुलाला उत्तम संस्कारासह शिक्षण दिलेल्या महादेव खांबे यांचे सुपुत्र कुमार संतोष महादेव खांबे यांचा आसाम रायफलमध्ये कसम परेड यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला। या सत्कार समारंभावेळी गौस मुल्ला यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले। अविनाश माने यांनी प्रास्ताविक केले। प्रमुख पाहुणे युवा नेतृत्व व समाजसेवक AH मोतीलाल यांच्या हस्ते सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला। होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवासात काही अडचणी आल्यास मोतीवाला फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना तात्काळ मदतीचा हात देण्यात येईल असे आश्वासन देत AH मोतीवाला यांनी युवा पिढीला योग्य मार्गाने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले। यावेळी समाजसेवक सुधाकर माने, आयुब शेख, हाफिज अल्लाउद्दीन मुल्ला, रियाज मुल्ला, भीमराव कांबळे, मुख्तार कोल्हापुरे, सलमान बर्ले, जेम्स सर, टिपू सुलतान नंदी यांच्यासह वार्डातील नागरिक, महिला तसेच युवा वर्ग उपस्थित होता। महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी। घरामध्ये जेव्हा तुम्ही आनंद व्यक्त करता तर तुम्ही पहिली काळजी घेतली पाहिजे की तुमचा शेजारी आनंदी आहे का नाही। हे आमचं पहिलं कर्तव्य ठरतंय की आम्ही वार्डाच्या विकासासाठी आलेला आहे। वार्डाचा विकास आम्ही फक्त रस्ते, गटर, स्वच्छता न करता आपल्या वार्डामधील आपल्या जे काय कुटुंबामधील एक रत्न, त्यांना आज मी रत्न असं घोषित करू इच्छितो की त्यांनी आपल्या जीवनामध्ये जर प्रगतीला त्यांना तुम्ही वाव जर देत नसाल तर तुम्ही कसले समाजसेवक। तर हे आमचं तुमचं सगळ्यांचं पहिलं कर्तव्य आहे की आम्ही एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहन देणं, त्याला साथ देणं। तर ह्या पद्धतीनं आज आम्ही सगळेजण विचार करून आम्ही एकत्र येऊन आमची कन्या दादांची कन्या त्यांचा आम्ही सत्कार करणं, त्याचबरोबर जे देशसेवेसाठी आमचे मित्र खांबे साहेबांचे चिरंजीव त्यांनी देखील आपली धडपड, कष्ट आणि सेल्फ रिस्पेक्ट त्यांनी हे देऊन स्वाभिमान धरून त्यांनी जे यश प्राप्त केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा आज या ठिकाणी आम्ही सत्कार करणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे। तर मी सांगू इच्छितो इथं बसलेले सगळे पालकांना देखील, आपण सर्वजण देखील आपल्या देखील मुलांच्या मध्ये आज सध्याचं जे वातावरण चालू आहे तरुण पिढीमध्ये, तरुण पिढी आपली कुठं भटकू नये। मी कायम माझ्या कुठल्याही सामाजिक स्टेजवर मी हेच सांगत असतो की आपली मुलं कुठल्या सानिध्यात असतात, कुठं वावरतात, हे सगळं काळजी घेणं हे आमचं तुमचं आज कर्तव्य आहे। आज AIचा जमाना आलेला आहे, सोशल मीडियाचा जमाना आलेला आहे। तर आपली मुळं संस्कार